मराठी या विषयाचा पाठ क्रमांक 4 ही पिसे कोणाची हे बघणार आहोत। पिसे म्हणजे काय? पिसे म्हणजे जे आपले पंख असतात, आपले म्हणजे जे पक्ष्यांचे पंख असतात त्याचा एक जो पीस असतो त्याला काय तो ते पीस कोणाची आहे हे या पाठामध्ये शोधण्यात आले आहे। मीनू नावाची एक मुलगी आहे, तिला काही एक पीस जे आहे ते पक्षाचं पीस तिला भेटते आणि ती मग त्या शोधात निघते की हे पीस आहे कोणाची असावी। तर या पाठामध्ये आपल्याला दाखवले आहे की ती कुणाकुणाकडे जाते, कुणाकुणाशी भेटते, त्यांच्यामध्ये काय संवाद होतो, काय ते बोलतात हे आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे। आणि शेवटी ती पिसे कोणाची होती तेही आपल्याला बघायचे आहे। तर त्याच्या पहिले आपण शब्दार्थ बघून घेऊया। आपल्याला या पाठामध्ये जास्त शब्दार्थ नाही आहेत, थोडेच 2-3च आहेत, ते पण बघून घेऊया। दूर, दूर म्हणजे लांब, निखरून पाहणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे, मोहक म्हणजे सुंदर, ब्युटिफुल। तर चला बघूया पाठामध्ये काय दिले आहे ते। मीनूचे घर शेतात होते, ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली। तिला 2 पिसे दिसली, तिने ती पिसे उचलली। तिला ती पिसे खूप आवडली। तिला वाटेत एक कोंबडी दिसली। मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडी ताई, ही पिसे तुझी आहेत का? कोंबडीने पिसे निरखून पाहिले। नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली। बघा काय झाले की जी मीनू आहे या पाठामध्ये तिला एक काय भेटले आहे, खेळता खेळता ती घरापासून खूप दूर निघून गेली। म्हणजे आपण पण करतो ना कधी कधी, हम भी क्या करते हैं, खेलते खेलते घर से कहीं दूर चले जाते हैं और दूर जाकर खेलते हैं। उसी तरह इसमें जो मीनू है वह भी क्या कर रही है, खेलते खेलते घर से थोड़ी दूर चली गई है और रास्ते में उसको क्या मिला है, 2 पिसे तिला काय झाली तिथे भेटली आहे। तिने निखरून बघितली, म्हणजे एकदम कॉन्सेंट्रेशन के साथ उसने उसको देखा। उसको रास्ते में फिर कौन दिखी, उसके दिल में ख्याल आया कि किसकी होंगी ये जो पीस है मुझे जो मिले हुए वो किसके होंगे। तो उसने क्या किया, वो सोच रही थी तो रास्ते में उसको कौन मिला, एक कोंबड़ी म्हणजे मुर्गी मिली उसको रास्ते में। और उसने क्या किया, सोचा कि पक्का ये जो पीसे मुझे मिली है वो किसकी होंगी, ये कोंबड़ी की ही होंगी, ये मुर्गी की ही होंगी। वो उसको पूछने लगी, कोंबड़ी ताई ही पीसे तुझी आहेत का, ये आपकी पीस है क्या, ऐसा वो पूछने लगी। तो कोंबड़ी ने क्या उसको ध्यान से देखा, उसने भी उस पीस को क्या किया, ध्यान से देखा और क्या बोला कि नहीं भाई ही पीसे माझी नहीं। उसने बोला नहीं ही माझी पीसे नहीं। और वो फिर उसके खुराड्यात म्हणजे उसका जो घर है उसमें जाकर वो बैठ गई। पुढे बघूया काय झालं ते। कुणाची आहेत बरं ही पीस असं म्हणत मीनू एका झाडाजवळ आली। तिला झाडावर पांढऱ्या काळ्या रंगाचा एक कबूतर दिसले। त्याला पाहून मीनूला वाटले याची तर नाहीत ना ही पिसे। तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा ही पिसे तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत। पुढं काय झालं, तिला कोण भेटलं, ती असं विचार करत, आता कोंबडीची नाही ही पिसे, मग ही पिसे कोणाची असावी असं ती विचार करत करत पुढे गेली। तिला पुढं कोण भेटलं, एका झाडावर कोण बसलेलं होतं, कबूतर बसलेलं होतं। कोणत्या रंगाचं, पांढऱ्या आणि काळ्या। पांढरा मतलब व्हाइट एंड ग्रे कलर्स का एक कबूतर वहाँ पर बैठा हुआ उसको दिखाओ। तो उसने उससे पूछा कि ये पीसे जो है वो आपकी है क्या, पंख पीसे यानी क्या, जो पंख है, पंख के कुछ टुकड़े जो है गिरते हैं ना, वो आपके है क्या। तो उसने बोला ये पंख मेरे नहीं है। कुणाची आहेत बरं ही पिसं या विचारात मीनू पुढे निघाली। समोरून आपला पिसारा फुलवत मोर येत होता। बघा
अब क्या हुआ आगे, वो सोचते सोचते आगे चले गई। मुर्गी की भी नहीं है, कबूतर की भी नहीं है ये पंख, तो फिर ये पंख किसके हो सकते हैं? ऐसा सोचते सोचते वो आगे चले गई। आगे जब बढ़ी तो आगे उसको कौन मिला? एक मोर दिखाई दिया। त्याची एडदार चाल आणि रंगबिरंगी लांब सडक पिसारा पाहून खूप मोहक दिसत होती. बघा, त्या पुढे तिला कोण भेटलं? मोर. आणि तिचा त्या मोराचा जो पिसारा है, उसके जो पंख फैलाकर वो क्या हो रहा था? आगे चल रहा था. उसकी जो पिसारा था वो कैसा था? बहुत ही एटदार यानी बहुत ही घना और कलरफुल, रंग बिरंगी मतलब कलरफुल, और बहुत बड़ा था, लंबा चौड़ा था. और उसका जो पिसारा था वो कैसा दिख रहा था? मोहक यानी बहुत सुंदर यानी खूबसूरत दिख रहा था. तिने आपल्या हातातील पिसे निखरून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसाचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहे. अब वो जो मोर का जो पिसारा था वो बहुत खूबसूरत था, और जो मीनू को जो मिले हुए पंख थे वो अलग थे, और जो मोर के जो पंख है वो अलग है. ये चीज़ तो मीनू को तो समझ में आ चुकी थी. तो मीनू ने उससे पूछना, ये आपकी है क्या, ये पूछना उसने मुनासिब नहीं समझा, यानी उसको ठीक नहीं लगा, क्योंकि वो खुद जानती थी कि ये पीस जो है वो उसकी मोर की हो ही नहीं सकती, ये पंख जो है वो मोर के हो ही नहीं सकते. तो उसने क्या किया उसने फिर क्या पूछा उससे कि आपको पता है क्या कि ये पंख जो मुझे मिले हैं वो किसके हो सकते हैं? तो मोर ने क्या किया, वो जो पंख थे उसको बहुत केयरफुली ऑब्जर्व किया, और उसने क्या कहा कि ये पीसे जो है, ये पंख जो है वो किसके हैं? बदक के हैं. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिला बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने तिच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसे मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. हे घे तुझी पिसे. देखो क्या हुआ, काय झालं की पुढे ही जी पिसे आहेत ती कुणाची होती? बदकाची होती. हे कोणी सांगितलं? मोराने मीनूला सांगितले. जो पिकॉक है उसने ये पीसे किसकी है बोला? बदक की है. और फिर मीनू जो है उसको बहुत खुशी हुई, और वो फिर मोर से उसने पूछा कि आप मुझे एड्रेस बता सकते हो क्या बदक का? फिर मोर ने जो है उसने मीनू को उसका पता बता दिया. कहाँ था उसका घर? बदक का नदीच्या किनाऱ्यावर. नदी किनारी झाडांच्या दाट झाडीमध्ये बदकाचे घर होते. तेथे जाऊन मीनूने बदकाला हाक मारली. बदक को क्या किया? बुलाया. और वहाँ पर जाने से पहले उसने मोर को शुक्रिया अदा भी किया, मतलब उसको थैंक यू बोला. किस लिए? क्योंकि उसने जो पंख है वो पहचाने और बदक का उसको एड्रेस भी दिखाया. और फिर वहाँ बदक के पास पहुँचकर उसने बदक को बुलाया. फिर बदक झाड़ी से बाहर आता है, और क्या होता है, मीनू ने उसको क्या कहा कि ये मुझे आपकी जो पंख है वो मुझे मिले हैं, और ये जो पंख है अब मैं आपको बहुत देर से ढूंढ रही हूँ, और ये जो आपके पंख हैं आप क्या कीजिए, ले लीजिए और संभाल कर रखिए. अभी आगे देखते हैं क्या हुआ, पुढे बघूया. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू तू माझी पिसे देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसे तुझ्याजवळच ठेव. एकदा पीस गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. तुला अशीच वेगवेगळी पिसे सापडली तर तू ती सांभाळून ठेव. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. बघा काय झालं पुढे कि मीनू बदक को जब वो पंख लौटा रही थी तो बदक को खुशी हुई, और उसको मीनू का बहुत कौतुक हुआ. कौतुक होने म्हणजे काय होने, उसको उसकी चीज़ भाग गई कि वो मेरी अमानत, मेरे जो पंख हैं वो देने के लिए इतनी दूर तक आई. और उसने उसको बोला कि आप क्या करो, ये पीसे अब आपके पास ही रखो, क्योंकि एक बार अगर पंख झड़ गए तो वो वापस से हम जोड़े नहीं जाते. तो
आप एक काम करो, आप ही आपके पास ही रखो, और जब आपको इस तरह की अलग अलग और अगर आगे चलकर मिलती है पंख पीस, तो वो आप आपके पास ही संभाल कर रखना। और फिर मीनू जो है वो घर पर वापस आती है, उसको बहुत खुशी होती है कि जो पंख है बतख ने उसको दिए हुए पंख, उसको लेकर वो घर आती है और उसको वो बहुत खुश है पंख लेकर। और फिर उसने क्या किया, बतख ने जो उसको पंख दिए थे वो पंख क्या किया, उसने अपने बुक में रख लिए। तो यही थी कहानी ही पिसे कोणाची। ही गोष्ट होती ही पिसे कोणाची। या गोष्टीमध्ये आपण काय बघितले की मीनूने तिला सापडलेल्या पिसांचे, पंखांचे, परांचे शोध घेतला आणि काय म्हणाली, तिने शोधून काढले की हे पिसे कोणाची आहे आणि तिने कुणाकुणाजवळ ती गेली, कसे कसे तिला बदकाचा पत्ता भेटला आणि कशी ती बदकापर्यंत पोहोचली, आपण हे सगळं या गोष्टीमध्ये बघितले आहे। तर ही पिसे कोणाची होती, बदकाची होती। बदकाचा पत्ता कोणी सांगितला, मोराने सांगितला, हो की नाही। तर हा पाठ ही पिसे कोणाची हे आज येथे संपला आहे।